आता मी त्या निवडणुकीचा साक्षीदारी मी उमेदवार असल्यामुळे कुठली पण निवडणूक असो ती पारदर्शकपणेच त्या ठिकाणी ती निवडणूक पार पडत असते. म्हणजे ज्यावेळेस माझ्या मतदारसंघाचा जर विचार केला तर 10:30 वाजता निकाल काउंट झाला, निकाल जाहीर झाला. याचा अर्थ प्रत्येक गोष्ट एक 4-4, 5-5 वेळा ती व्हेरीफाय करण्यात आलेली आहे. याचा अर्थ तुम्ही केंद्रातल्या सत्तेत असणारे माणसं जर निवडणूक आयोगावर जर आक्षेप घेत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. याचा अर्थ तुम्हाला पराभव मान्यच होत नाही तुम्हाला. ही गोष्ट चुकीची आहे. तुम्ही निवडणूक आयोगावर आक्षेप घेत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. पण राजकारणामध्ये पराभव सुद्धा मान्य करायचं शिकलं पाहिजे. असं कधी होत नाही. आजपर्यंत आपण अनेक निवडणुका पाहिल्या. अनेक निवडणुकांच्या त्या ठिकाणी आपण काउंटिंगच्या वर आक्षेप नोंदवला आणि नंतर काय झालं, काही होत नाही. एक मताचा फरक पडत नाही. कारण ज्यावेळेस चिठ्ठ्या मोजण्याचं काम झालं त्यावेळेस सुद्धा एक मताचा सुद्धा इकडं तिकडं कुठं डिफरन्स आढळलेला नाही. एवढं फक्त आता पराभव आपल्याला मान्य होत नाही ना, मग कुठंतरी कलेक्टरला अर्ज द्या, कुठंतरी ही चौकशी लावा, कुठंतरी आमचे व्हिडिओ चित्रीकरण मागवा. अरे काय, आता तरी थांबा, आता तरी मान्य करा.